नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणातील म्हणी आणि वाक्प्रचार या घटकावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। हे जे प्रश्न आहेत तुम्हाला गेल्या 2-3 वर्षापूर्वीच्या पोलीस भरतीसाठी विचारण्यात आली होती। तर आपण हे जे वाक्प्रचार आहेत ते त्यांच्या संदर्भ आणि स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये आपला आजचा पहिला प्रश्न आहे, वराती मागून घोडे या म्हणीचा अर्थ काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, योग्य वेळ निघून गेल्यावर कामाला सुरुवात करणे, म्हणजेच योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे हा अर्थ होतो। कशाचा? वराती मागून घोडे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, दिसण्यास श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव या अर्थाची संबंधित म्हण कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बडा घर पोकळ वासा हा अर्थ असणार आहे। तर पहा, बळी तो कानपिळी याचा अर्थ आहे बलवान मनुष्य हा इतरांवर सत्ता गाजवत असतो। यानंतर आहे बुडत्याला काठीचा आधार, तर याचा अर्थ होतो घोर संकटाच्या वेळी मिळालेली थोडीशी मदत आपल्याला महत्त्वाची वाटते। आणि यानंतर आहे बावळी मुद्रा देवळी निद्रा, तर दिसण्यास बावळटपणा पण व्यवहारात हुशार असा अर्थ होतो। तर दिसण्यास श्रीमंती व प्रत्यक्षात तिचा अभाव असणे म्हणजेच बडाघर पोकळवासा। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, हात दाखवून अवलक्षण या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आपणहून संकट ओढवून घेणे म्हणजेच हात दाखवून अवलक्षण। आणि यानंतर आहे हात मोडणे म्हणजे हात गळ्यात घेणे किंवा हात गळ्यात येणे, याला हात मोडणे असा अर्थ होतो। तर आपणहून संकट ओढून घेणे यालाच हात दाखवून अवलक्षण असे म्हटले जाते। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, असतील शिते तर जमतील भूते या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आपल्याजवळ पैसे असल्यास आपल्या भोवती लोक येतात हा याचा अर्थ होतो। तर पहा, पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 5, चतुर्भुज होणे या प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे। चतुर्भुज होणे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच लग्न होणे, याला चतुर्भुज होणे असं म्हणतात। त्यालाच आपल्या मराठीमध्ये अजूनही एक म्हण आहे, दोनाचे 4 हात करणे। तर यामध्ये पहा, चतुर्भुज होणे या प्रचाराचा अर्थ असाही आहे, दुसरा अर्थ की कैद होणे असा होतो। तर भांडणे लावणारा जो असतो तो कळीचा नारद असतो। आणि गर्व होणे म्हणजे 2 बोटे स्वर्ग उरणे असा होतो गर्व होण्याचा अर्थ, लक्षात ठेवायचे। लग्न होणेच म्हणजे चतुर्भुज होणे। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, दृढ निश्चय करणे या अर्थाची म्हण ओळखायची आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शेंडी तुटो वा पारंबी तुटो यालाच दृढ निश्चय करणे असं म्हटलं जातं। तर पहा, कार्य यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, मार्गात येणाऱ्या अडचणींचा मुकाबला करण्यासाठी तयार असणे यालाच म्हणतात शेंडी तुटो वा पारंबी तुटो म्हणजेच दृढ निश्चय करणे। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, उंबराचे फूल या शब्दप्रयोगाचा अर्थ काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अतिशय दुर्मिळ याला उंबराचे फूल असे म्हटले जाते। तर पहा, यानंतर आहे गळ्यातील ताईत म्हणजे अतिशय प्रिय, उंबराचे फूल याला म्हणतात अतिशय दुर्मिळ आणि क्वचित भेटणारी व्यक्ती म्हणजेच अतिशय दुर्मिळ, तसेच उंबराचे फूल। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, परवानगीशिवाय आत येऊ नये हा वाक्प्रचार कोणत्या प्रकारचा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आज्ञार्थ प्रकार आहे। तर पहा, क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे, विनंती करणे, प्रार्थना करणे, आशीर्वाद, सल्ला किंवा उपदेश या सौम्य आज्ञा किंवा अनुमोदक आज्ञा या दिलेल्या वाक्यात दिसून येतात, त्यामुळे आज्ञार्थी हा त्याचा प्रकार असणार आहे। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 9, नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आपल्यातील उणेपणाचा म्हणजेच कमीपणा झाकण्यासाठी दुसऱ्याला दोष देणे यालाच म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे। तर पहा, आपल्यातील कमीपणा झाकण्यासाठी आपण एखाद्या दुसऱ्या वस्तूला नाव ठेवत असतो। याच अर्थाचे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, बॅड आर्टिस्ट ऑलवेज ब्लेम हिज टूल्स, म्हणजे याचा अर्थ काय होतो, जर आपल्यातील कमीपणा झाकायचा असेल त्यावेळी आपण दुसऱ्याला जो दोष देतो त्यालाच म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 10, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग या म्हणीशी अर्थदृष्टीने जास्तीत जास्त जुळणारी म्हण कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पी हळद हो गोरी ही म्हण त्याच्याशी जवळपास जुळून येते। तर पहा, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग आणि पी हळद हो गोरी या दोन्ही म्हणींचा अर्थ सारखाच आहे। तर अर्थ असा होतो अतिशय उतावळापणा करणे, म्हणजेच उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग
त्याचाच अर्थाची दुसरी म्हण आहे पी हळद हो गोरी, या दोन्हींचाही अर्थ एकच होत आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, सव्यापसव्य करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यातायात करणे। तर पहा, सतत त्रास देणे म्हणजे सळो की पळो करून सोडणे असा होतो। तर अतिशय काळजी घेणे म्हणजे तळहाताच्या फोडाप्रमाणे जगणे। तर सव्यापसव्य करणे म्हणजेच यातायात करणे, पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे। पोबारा करणे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पळून जाणे म्हणजेच पोबारा करणे। तर पहा, हतबल होणे म्हणजेच असमर्थ ठरणे। हतबल होणे म्हणजे काय? असमर्थ ठरणे। यानंतर आहे हताश होणे। हताश होणे म्हणजे निराश होणे किंवा हवालदिल होणे। यानंतरचा आहे कपाळ फुटणे म्हणजेच दुर्दैव ओढवणे। आणि पोबारा करणे म्हणजे पळून जाणे, पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे। काट्याने काटा काढणे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दृष्टांकडून दृष्टता शासन करणे, यालाच काट्याने काटा असे म्हटले जाते। तर यामध्ये आहे दुसऱ्यापेक्षा वरचढ होणे म्हणजेच हात धरणे किंवा पोटावर पाय देणे। प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजेच हाडाची काढे करणे। आणि काट्याने काटा काढणे म्हणजे दृष्टांकडून दृष्टता यावरच शासन करणे, पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्ध अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर नाही त्याला डर कशाची म्हणजेच खाई त्याला खवखवे असंही होत आहे, त्याचा विरुद्ध अर्थ होत आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा अर्थ असणारा वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विश्वासघात करणे म्हणजेच केसाने गळा कापणे। तर केसाने गळा कापणे याचा अर्थ दुसरा अर्थ असा होतो की वरकरणी प्रेम दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे, यालाच केसाने गळा कापणे असं म्हणतात। तर यानंतर आहे विसंबून राहणे। विसंबून राहणे म्हणजे एखाद्यावर आपण अवलंबून असणे। नंतर आहे मरण पावणे म्हणजेच राम म्हणणे। लक्षात ठेवायचे, केसाने गळा कापणे याचा अर्थ होतो विश्वासघात करणे, पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, आवळा देऊन डॅश काढणे ही म्हण पूर्ण करणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोहळा। तर आवळा देऊन कोहळा काढणे, पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असणार आहे। तर पहा, आवळा देऊन कोहळा काढणे या म्हणीचा अर्थ होतो आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला आपण लहान वस्तू देऊन त्याच्याकडून आपण मोठी वस्तू मिळवून घेणे, यालाच म्हणतात आवळा देऊन कोहळा काढणे, पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, ज्याच्यापासून आपल्याला फायदा आहे त्या व्यक्तीचा त्रास देखील आपल्याला सुखद वाटतो या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दुभत्या गाईच्या लाथा गोड हा त्याचा योग्य अर्थ होत आहे। तर पहा, मेलेल्या म्हशीला मनभर दूध याचा अर्थ काय आहे? मेल्यावर त्या व्यक्तीचे किंवा त्या माणसाचे गुणगान करणे। भरवशाच्या म्हशीला टोनगा म्हणजेच ज्या व्यक्तीवर अतिविश्वास आहे नेमके अशाच व्यक्तीकडून विश्वासघात होणे, याला म्हणतात भरवशाच्या म्हशीला टोनगा। आणि यानंतर आहे नावडतीचे मीठ आळणे। तर याचा अर्थ आहे तर नावडत्या व्यक्तीबद्दल वाटणारा तिटकारा म्हणजेच नावडतीचे मीठ आळणे। तसेच दुभत्या गाईच्या लाथा गोड म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला आपला फायदा आहे त्या व्यक्तीचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो म्हणजेच सुखद वाटतो किंवा चांगला वाटतो म्हणजेच दुभत्या गाईच्या लाथा गोड, पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18, मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिव्याखाली अंधार ही त्याची म्हण आहे, पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवायचे योग्य उत्तर आहे। म्हणजेच दिव्याखाली अंधार याचा अर्थ काय आहे? मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात। प्रश्न क्रमांक 19, कपिलाषष्ठीचा योग या वाक्प्रचाराचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच दुर्मिळ योग। तर अनेक दिवसांनी येणारा मुहूर्त किंवा महत्वाचा मुहूर्त म्हणजेच दुर्मिळ योग, यालाच कपिलाषष्ठीचा योग असे म्हटले जाते, पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 20, सुसंगत वाक्य पूर्ण करणारी योग्य पर्याय निवडायचा आहे। आणि आपल्याला दिलेलं वाक्य आहे दुपारची वेळ होती सूर्य डॅश। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आग ओकत होता। म्हणजेच दुपारची वेळ होती आणि सूर्य आग ओकत होता, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। तर यामध्ये आग ओकणे याचा अर्थ होतो मोठ्या प्रमाणावर उष्णता बाहेर फेकणे, पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे।